चलो मंत्रालयाच्या घोषणांनी आज ठाणे शहर दणाणून गेलं। शहापूरहून निघालेला आदिवासी समाजाचा विशाल मोर्चा आज सकाळीच ठाण्यामध्ये दाखल झाला। उद्या ते मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार आहेत। मोर्चेकरांनी आज दुपारचे जेवण कॅडबरी जंक्शनवरील सर्व्हिस रोडच्या फुटपाथवर केले आणि सायंकाळनंतर हा मोर्चा कोपरीतील आनंदनगर चेक नाक्यावरती थांबवण्यात आला। मात्र उद्या मंत्रालयामध्ये धडक देण्यासाठी मोर्चेकरी सकाळीच रवाना होणार आहेत। या मोर्चात उलगुलान जन आक्रोश मोर्चाच्या नावाने आवाहन करण्यात आले। 14 सप्टेंबर पासून सुरू झालेला हा मोर्चा 16 सप्टेंबर रोजी मंत्रालयावरती धडकणार आहे। आदिवासी समाजाचा हक्क, पदभरती, शिक्षण, जात पडताळणी अशा विविध मागण्या, त्याचबरोबर आदिवासींचं आरक्षण या मागण्यांसाठी हा मोर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आदिवासीचं आरक्षण बंजारा धनगरांना देण्यात येऊ नये। बंजारा ही जात हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून आरक्षण मागण्याचा प्रयत्न करते, आमच्या ताटातलं मागण्याचा प्रयत्न करते, आमच्याकडे भीक मागण्याचा प्रयत्न करते। ते भीक आम्ही त्यांना घालणार नाही, कारण हैदराबाद गॅजेटवरती देश चालत नाही, संविधानावरती चालतो। आमच्या पेसाच्या पत्ते झाल्या पाहिजे, आदिवासी आश्रमशाळा वसतिगृहाचे प्रश्न प्रलंबित आहेत, दायरा वन जमिनीचे प्रश्न सुटले पाहिजे। बोगस आदिवासींच्या विरोधात निर्णय गेला आहे 6 जून 2017ला मान्य सुप्रीम कोर्टाने, त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे बोगसांना बाहेर काढून खऱ्या आदिवासी विशेष पदभरती झाली पाहिजे। 12,500 पदांची पदभरती करते ती झाली पाहिजे। आदिवासी विकास विभागाच्या बाहेर वर्ग 3 वर्ग 4च्या लोकांचं आंदोलन सुरू आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्यामुळे या सर्व समस्या घेऊन या सुस्ताडासारख्या झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या या मनुवादी जातीवादी सरकार फडणवीस, शिंदे आणि पवारच्या छाताडावर बसून या आदिवासींचे उलगुलान शहापूर ते मंत्रालयावरती चाललेले, त्यांच्या छाताडावर बसून या नरडीचा घेऊन आमच्या आदिवासीच्या सर्व मागण्या पूर्ण करू। आणि जर आदिवासीचं आरक्षण बंजारा किंवा धनगरांना देण्याचा प्रयत्न केला तर आदिवासीच्या पाण्यावरती मुंबई जगते, मराठवाडा पाणी पितोय। तर आमचे धरण ती आमच्या जमीनच्या धरणामध्ये गेल्यात रात्रीतून मुंबईला मराठवाड्याला जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन नळकांड्या फोडून बंद करून टाकू, पाणी बंद करू। त्यासोबत आदिवासी भागातून रेल्वे गेलेली, आदिवासी भागातून रात्रीतून रेल्वे उठून टाकण्यात येतील। हा माझा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाहीर इशारा आहे।